ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 219वी ओवी संपली होती. 219 ती ओवी अशी: आगा स्वधर्म आपुला जरी का कठीण झाला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. स्वधर्माचा अर्थ मी सांगितलं. स्वधर्माचा अर्थ आपण अनेक प्रवचन पाहिलेलं आहे की ज्यावेळेस अर्थ चुकले की काय त्याची परिणिती होते. म्हणून स्वधर्माचा लोक जे अर्थ करतात, विद्वान जे अर्थ करतात, साधू संतांनी जे काही अर्थ तथाकथित साधू संतांनी केलेले आहेत ते कसे चुकले. काही स्वधर्मामध्ये काही हिंदू धर्म, मुसलमान धर्म, जैन धर्म, पारशी धर्म, ख्रिश्चन धर्म असाही केला, तो कसा नाही. त्यानंतर स्वधर्माचा अर्थ आपापल्या संप्रदायाप्रमाणे कोणी कसा केला तोही आपण पाहिला, तो कसा नाही हेही पाहिलं. काहींनी कर्मकांडांचा प्रयोग जे काही आपल्याला चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे कर्मकांड आपल्या वाट्याला आलं, ब्राह्मणांना काय आलं असेल, क्षत्रियांना काय आलं असेल, मी ते काल सांगितलं. त्या कर्मकांड विज्ञानयुक्त पद्धतीनं करणं याला काहींनी स्वधर्म म्हटलं, तेही नाही आपण म्हटलं. आणि हा सगळा चुकलेला भाग. आणि हेही सांगितलं की आद्य शंकराचार्यांनी कुठल्याही 3 तासाची पूजा केलेली नाही, साधना केली, परकाया प्रवेशापर्यंत ते गेले. आणि आज आमचे तथाकथित मंडळी जर फक्त 3-3 तास कर्मकांडांच्या पूजा करत असतील आणि त्याला स्वधर्म समजत असतील तर तो आद्य शंकराचार्यांचा तो प्रयोग नाही हे मान्य करावं लागेल. म्हणून स्वधर्माचा अर्थ आपल्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, सामर्थ्याप्रमाणे, तर्काप्रमाणे केला आणि तो चुकला आपण पाहिलं. म्हणून स्वधर्म सांगताना फार पूर्वी मी सर्व अर्थ सांगितला, गेल्या वेळेस सांगितलं की स्व म्हणजे आत्मा, त्याचा धर्म, त्याचे 2 धर्म काल सांगितले, मी पूर्वी सांगितलेले, आपण फार डिटेल गेलेले स्वधर्मावर. रेफरन्स म्हणून फक्त सांगतोय की स्व म्हणजे आत्मा, त्याचा 2 धर्म, एक स्थितिस्थापक धर्म, एक गतिवंत धर्म. धारणेपर्यंत गतिवंत धर्म येतो, ध्यान, समाधी, स्थितिवंत ब्रह्म, नॉन व्हायब्रेशन स्थिती, अखंड स्टॅबिलिटी, अखंड स्थिरता, शून्य. हा आत्म्याचे 2, एक स्थितिस्थापक धर्म, एक गतिवंत धर्म. धारणा एक गतिवंत धर्म आहे, आत्मधारणा, ज्ञानधारणा. त्याला आपण शब्द सांगितलेले आहेत की ज्यावेळेस राजर्षी योग, बुद्धियोग श्री गुरुकडून ट्रान्समिट होतो, दिल्या जातो, त्यावेळेस, कारण धारणेचाही अर्थ या हिंदुस्थानमध्ये चुकला. कारण अर्धवट संस्कृत तुकडे घेतल्यानंतर त्याचा मूळ अर्थ तसाच बाजूला राहतो. आणि मग धारणेचा अर्थ, धारणात धर्म मिथ्याहू, धारणेमधून धर्म उत्पन्न होतो असं म्हटलेलं आहे. तर धारणा म्हणजे समाजधारणा असा अर्थ केलेला आहे, तो बरोबर नाही. एक अर्धवट तुकडा आहे तो, त्याचा इथे संदर्भ आता घेत नाही. मग धारणात धर्म मिथ्याहू, धारणेतून धर्म प्रगटतो. म्हणजे श्री गुरुनी ज्यावेळी शक्तिपातानंतर, कुंडलिनी जागरणानंतर राजर्षी योग, बुद्धियोग किंवा ज्ञानयोग मिळतो, त्यावेळेस धर्माच्या ह्या अखंड धारा, चैतन्यधारा साधकांमध्ये प्रवाहित होतात, ज्या तुम्हाला अनुभव येत आहे अनेकांना. आणि ह्या धारणेत ज्यावेळेस ध्यान दिले जातं त्यावेळी स्थिरता येते, एक वैराग्य प्रगटतं, योगाग्नी प्रगटतो. हा जो स्वधर्म आहे, धारणेच्या धारातून स्थितिस्थापकपणे नॉन व्हायब्रेशन स्थिती येते, समाधी अवस्था प्राप्त होते, त्याला स्वधर्म म्हटलेलं आहे. आणि याच्याकरता जे समजा सिद्ध गुरु मिळालेले नाहीत, दीक्षित नाहीत, कुंडलिनी जागृत नाही, शक्तिपात झालेला नाही, त्या लोकांना
बहिर्गतीतून, कर्मकांडातून, भक्ती मार्गातून, वेद चतुष्ट संपन्नतेतून, कुठल्याही प्रयोगातनं, हठाष्टांग योगातून, कुठल्याही पद्धतीतनं अंतर्मुखी मार्गाकडे यावं लागेल आणि अंतर्मुखातून ऊर्ध्वगतीकडे जावं लागेल, तरच तो स्वधर्म होईल. आणि याला असं भगवंतांनी म्हटलेलं आहे की हा जो स्वधर्म आहे, म्हणजे आता सोडून देतो तो शब्द, कारण खूप आपण त्याच्यावर बोललो आहेत. आणि हा स्वधर्म भगवंतांनी सांगितलं, कठीण जरी वाटला अर्जुना, आणि याला बुद्धियोग मिळालेला आहे अर्जुनाला, वज्रकवच मिळालेलं आहे, सर्वार्पण पद्धती भगवंतांनी सांगितली, द्रष्टाभाव सांगितला, आपण ज्याच्यावर ते कित्येक तास निरूपण केलेलं आहे. आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने घे. आणि भगवंत त्याला आता सांगतायत, पुन्हा स्वधर्मावर आणून सोडलंय दुसऱ्या अध्यायानंतर अर्जुनाला, कारण आता त्याला अनुभव द्यायचे. तर कितीही कठीण वाटला, म्हणून म्हटलं की शेवटी साधना आहे आणि ही साधना करावीच लागणार. जसं आता त्यांनी सोनपेठकरांनी सांगितलं, भुजंगरावनी, एक निखर्व जप, माहिती ते सहज जरी बोलून गेले, एक निखर्व जप होऊ शकत नाही. 24 लाखाचं एक पुरस्चरण होतं आणि 24,000चं लघु पुरस्चरण होतं. 3,000 जप करायचा असला 1 तास 10 मिनिट लागतो. 8 तास रोज बसलं तरीही कित्येक वर्ष, 3-3.5 वर्षामध्ये हार्डली 8 तास कोणी बसू शकणार नाही. एक पुरस्चरण होईल. माधवाचार्यांनी असे 21 पुरस्चरणं केली होती 24 लाखाची. त्यावेळेस फक्त जगदंबा प्रगट झाली. हा कोणता जप आहे? वैखरी. वैखरीतून मध्यमेत जायचं, मध्यमेतून पश्चंतीत जायचं आणि पश्चंतीतून परेत जायचं. परावाणीचा जप तो ज्ञानेश्वरांनी फक्त ज्ञानेश्वरी सांगितलाय. जयाचे वाचे पुढे भोंजे, अखंड नाम नाच तसे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखिजे, एक वेळ यावया. हजारो जन्म वैखरीचे ज्यावेळेस तुम्ही ओवाळून टाकाल, मानवाचे आपले झालेले वैखरीच्या जपाचे, त्यावेळेस एक वेळ हे नाव ऐकू येईल. हे नाव आपण नाही घ्यायचं, हे नाव प्रभू गातो, हे नाव प्रभू प्रगट करतो, ते फक्त ऐकायचं. आणि याची स्टाईल जवळजवळ कित्येक हजार जप. हा एक जप ऐकला की कित्येक हजार जपाचं फळ मिळतं. आणि म्हणून हे निखर्व काही वर्षात प्राप्त होतं. पण परावाणीतला जप झाला पाहिजे. हा जो स्वधर्म आहे, किती कठीण वाटला तरी आवश्यक आहे. कारण कर्मकांडांच्या प्रयोगातनं आपण फार पुढे सरकू शकणार नाही. कोणी सरकलेलं नाही. त्याला विमान मार्ग पाहिजे, विहंगम मार्ग पाहिजे, उड्डाण पाहिजे आणि थोड्या याच्यात मुक्तीचा सोहळा पाहिजे. पण कठीण आहे, बसलंही पाहिजे. भगवान महावीर बसले होते 12 वर्ष, भगवान बुद्ध 6 वर्ष बसले, भगवान ज्ञानेश अनेक जन्म पूर्वी बसले. मागलिया जन्मा मुक्त झालो, हरिपाठात म्हणतात, मागच्या जन्मी मी मुक्त झालो. सर्वांना बसावं लागतं. अरे भगवान गोपाल कृष्ण 12 वर्ष बद्री केदारमध्ये साधनेत बसले, ज्यांना काही गरज नाही. भगवान राम वशिष्ठांच्या आश्रमात 12 वर्ष बसले. कमी नाही, कोणी सुटलेला नाही आणि कोणी सुटणार नाही. कठीण वाटेल, कारण व्यवहार आणि अध्यात्माची सांगड घालण्याकरिता तारेवरून चालावं लागेल. कठीण वाटेल, द्रष्टाभाव कठीण वाटेल, सर्वार्पण कठीण वाटेल, साधना कठीण वाटेल. पण सोडू नको. तो स्वधर्माचा मार्ग आहे. परधर्म म्हणजे प्रकृतीचा धर्म, इंद्रिय अधीन असलेला धर्म, इंद्रिय ज्याचे स्वामी आहेत तो धर्म.
ज्याला प्रवृत्ती धर्म म्हणता येईल, आणि हा निवृत्ती धर्म आहे. आता त्याची जास्त फोड नको. एरुआचार जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतो आचरावा आपुलाची. या आत्मधर्मावरून दुसरा जो परका प्रकृती गतिधर्म त्याचा आचार पाहिला असता, तो खराखर चांगला जरी वाटला तरी आचरण करणाराने आपलाच आचार आचरावा योगानुकूल आत्मधर्मी. प्रकृती धर्म चांगला जरी वाटला, काल मी म्हटलं काय असतं, प्रकृती धर्माला फार चांगलं वाटतं, भजन फार चांगलं वाटतं, कारण बाह्यकारी आहे. 4 लोक असतात तुमच्या संगतीमध्ये, साधना एकट्याला करावी लागते, एकट्याला करावी लागते. सांगेल पुढे विषय आला तर, पण एकट्याला करावा लागते. आणि हे सामूहिक करायला मज्जा वाटते. गायन आहे, गीत आहे, भजन आहे, आलंबन आहे, मन रमतं, चांगलं वाटतं. प्रवृत्ती धर्म आहे, प्रकृती धर्म आहे. इंद्रियामधला अभ्यास आहे प्रकृती, इंद्रियामधला अभ्यास आहे, टाळ मृदंग भजन बोलणं चालणं. पण याच्यातनं अंतर्मुखी मार्ग कसा घ्यावा हे जर नाही साधलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून म्हटलंय की जरी तो प्रकृती धर्मातून इकडे अंतर्मुखी मार्गाकडे वळलं पाहिजे, अतेंद्रिय मार्गाकडे वळलं पाहिजे, ते कसं वळावं याची कला शिकावी लागेल. अवघड आहे, एक दुसऱ्याच्या विरुद्ध आहे. बाह्य धर्मामध्ये मूर्ती समोर आहे, देवळामध्ये तुम्ही जागा, मूर्ती तुमच्या समोर आहे. कोणी घडवली मूर्ती तुम्हाला माहित आहे, जयपूरहून तुम्ही आणून बसवलेली आहे. कुठल्या पंडितांनी ती प्राणप्रतिष्ठा केली हेही तुम्हाला माहिती आहे. आणि तुमच्या मनाने एक देवत्व त्याला दिलेले हेही माहिती आहे. गोड वाटतं, सुंदर, निरनिराळे ड्रेस, त्याची झाकी बदलण्यात फार रमतं मन, फार रमतं. काही कष्ट नाही आहेत तुम्हाला पाहायला. पण ज्यावेळेस ती मूर्ती सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. ध्यान करायला मूर्ती सुंदर आहे म्हणल्यानंतर ध्यान करायचा प्रश्न आला की आपलं संपलं. कसं ध्यान करावं? हिप्नॉटिझमचा प्रयोग आहे तो. कसा करावा? अंतर्मुखामध्ये कसं जावं? अवघड आहे. आणि म्हणून बाह्यातकारी फार मज्जा वाटते, कष्ट फार कमी आहेत. आणि याच्यामध्ये सारखं जागा लावावं लागतं, 24 तास जागा राहावं लागतं. को जागृती, 24 तास जागा. व्यवहार करत असताना जागा, अध्यात्म करत असताना जागा, संपूर्ण जागा. अवघड आहे. सवय झाल्यानंतर काही नाही, तोपर्यंत सगळं अवघड आहे. तारेवरची कसरत आहे. पण जरी कठीण वाटलं अर्जुना तरी आत्मधर्म प्रगटण्याकरिता, आत्मसाक्षात्कार होण्याकरिता जे प्रयोग बाह्यपासून त्या बाह्यगतीतून अंतर्गतीत नेणारे आहेत ती पद्धत अवलंबावी लागेल, कठीण वाटलं तरी. पण अर्जुना सोडू नको. सांगे शूद्र घरी अवघी, पक्वाने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळ जरी झाला. ही ओवी बहुतांशी सर्वांनी उचलली. शूद्र, आत्ताच आमच्या भुजंगरावांनी फार सुंदर व्याख्यान दिलं. ब्राह्मण, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 प्रकार, 4 वर्ण सांगितले. त्याच्या पूर्वी भगवान मनुच्या पूर्वी ह्याच याला येईल तो विषय
याला साध्य, महाराजिक, आभास्वर आणि तूषित अशी 4 नावं आहेत. साध्यांचे ब्राह्मण झाले. देवयुग पूर्वी देवयुग लागलं, त्याच्या पूर्वी मनुयुग नंतर येतं. देवयुगानंतर तर देवयुगाच्या पूर्वी साध्ययुग होतं. म्हणून मंत्रपुष्पांजलीमध्ये जो शब्द येतो साध्या संती देवा, साध्य म्हणजे ब्राह्मण नंतर नाव आलं भगवान म्हणूनच्या काळात. साध्य, महाराजिक म्हणजे क्षत्रिय, आभास्वर म्हणजे वैश्य आणि तूषित म्हणजे क्षूद्र. भगवान म्हणून